नमस्कार, मी यामिनी. माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतून फळे, फुले व भाज्या यांचे प्रदर्शन दाखवणार आहे, जे नुकतेच पुणे येथे प्रदर्शित झाले होते. तर बघूयात आपण त्याची छान अशी माहिती. खूप सुंदर असे फुलं तिथे होते. बाहेरच्या साईडला हे पार्किंगच्या साईडला असे डेकोरेशन केलेले होते. लहान मुलांसाठी पण खूप डेकोरेटिव्ह होतं. छान अशी ही एंट्री गेट त्यांनी डेकोरेट केला होता. खूप सुंदर सुंदर असे देखावे आतमध्ये आहेत. तर मी तुम्हाला दाखवते आता. हे पहा, सुरुवातीलाच शिवाजी महाराजांच्या हत्तीवर बसलेला त्यांनी स्टॅच्यू केलेला होता, फुलांनी डेकोरेट. खूप सुंदर असा डेकोरेट केलेला होता. आणि त्याच्या नंतर सुरू झालं आहे ॲक्च्युअल असं फुलांचं प्रदर्शन. तर बघा, कार्टून्सचं त्यांनी एंट्री गेट बनवलेलं होतं आणि मध्ये पण छान असे फुलं, वेगवेगळ्या प्रकारची तिथे फुलं होती. त्यांचे नावासह ते फुलांनी त्यांनी ठेवलेले होते. कधी कधी काय असतं ना, आपल्याकडे खूप सारे फुलझाडं असतात, पण आपल्याला त्यांची नावं पण माहीत नसतात. तर इथे सर्व विविध प्रकारचे फुलांची नावं, त्यांचे कलर, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे वेगवेगळ्या पाहायला मिळत होत्या. छान असं वातावरण होतं आणि इतके सुंदर सुंदर रंगीबेरंगी फुलं बघून मनाला खूप प्रसन्न वाटत होतं. आणि फुले ही गोष्ट अशी आहे ना, की लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप जास्त आवडते सगळ्यांना. आणि छान असं डेकोरेटिव्ह आयटम्स तिथे होते. आणि फुलांची सजावट अशा गोष्टी जर राहिल्या तर आपण जे कार्यक्रम करत असतो त्या कार्यक्रमांना खूप शोभा येत असते. तर बघा, इथे खूप सुंदर असा देखावा पण आहे. वॉटरफॉलचा देखावा केलेला होता त्यांनी. तिथे फिशचं आर्टिफिशियल त्यांनी लायटिंग्स लावलेल्या होत्या. खूप सुंदर वाटत होतं बघायला. लहान मुलांना विशेषतः हे आकर्षित करणारं होतं. पुढे गेल्यावर एक गाव साईडचा त्यांनी देखावा इथे सादर केलेला होता. शेतकरी असा झाडाच्या सावलीखाली बसलेला आहे आणि छान असं सगळ्या साईडने फुलांची रंगीबेरंगी आरास तिथे मांडलेली होती. इथे छान असं गावाचा देखावा केला होता. गाईचा गोठा, बैले, शेतकरी बाई. खूप सुंदर वाटत होतं बघायला. सुट्टीचा दिवस असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी पण झालेली होती तिथे. आणि हे ह्या वर्षीचं त्यांचं 75वं वर्ष होतं प्रदर्शनाचं. म्हणजेच अमृत महोत्सवी वर्ष म्हणून त्यांनी हे सादर केलेलं होतं. बघा, खूप छान असे बैलगाडे. 75वं वर्षी त्यांनी सुंदर असा देखावा सादर केलेला आहे. लाईट्स, त्यामुळे खूप सुंदर वाटत होतं अजून सगळंच. तर बघा तुम्ही, किती छान फुलं आहेत. अशीच वेगवेगळी फुलं झाडं आपल्याला घरी पण घेऊन जायला खूप आवडतात, नाही ना. तर त्यासाठी पण त्यांनी ठेवलेली होती. तिथे विक्रीसाठी पण फुलं होती. देखावेच इतके सुंदर होते की तिथून पायच हलत नव्हता. तर बघा तुम्ही, हा पण खूप छान असा देखावा होता. इथे विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीची सजावट फुलांनी खूप सुंदर केलेली होती. आणि ह्याच पोर्शनमध्ये त्यांनी स्पर्धा पण ठेवलेल्या होत्या. त्यात फुलांची रांगोळी स्पर्धा तिथे करण्यात आलेली होती. छान अशा रांगोळ्या इथे काढण्यात आलेल्या होत्या फुलांच्या. तिथे नंबर्स पण दिले होते
की कोणत्या रांगोळीला कोणता नंबर वगैरे आला असं सगळं तिथे स्टिकर्स लावले होते. आणि बघा किती छान विठ्ठलाची रांगोळी काढली फुलांपासून. अशा सुंदर सुंदर रांगोळ्या होत्या. पुढे आहे चंद्रयान. चंद्रयानाचं पण देखावा इथे होता. आणि संध्याकाळच्या वेळेस लाईट्समुळे खूप छान वाटत होतं ते. इथे लहान मुलांसाठी पण बघायला खूप छान छान गोष्टी होत्या. आणि खाण्यासाठी पण त्यांनी एक पोर्शन केलेला होता. आणि इथे विठ्ठलाची मूर्ती आणि आजूबाजूने डेकोरेशन केलं होतं फुलांचं. सगळीकडे जाऊन खूप मन प्रसन्न होत होतं. आणि इकडे झाडांचे पण खूप प्रकार होते, पण ते गर्दीमुळे मला शूट करायला जास्त जमले नाही. त्यामुळे मी तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवलं आहे. इथे पुणे महानगरपालिकेचं लोगो, नाव आणि त्यानंतर इथे झाडांबद्दल माहिती देणारी स्क्रीन पण लावण्यात आल्या होत्या. विविध प्रकारची झाडे इथे दाखवण्यात आली होती. मन प्रसन्न करणाऱ्या अशा प्रदर्शनाला जाऊन खूप छान वाटलं. आणि तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.